ही जी गाडी आपण पाहतोय इंडिगो गाडी, या गाडीनंच गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला ठोकलं होतं, मागच्या बाजूने गाडीला ठोकलं होतं आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सुद्धा मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं आणि त्यानंतर 7:50 त्यांना मृत घोषित करण्यात आलं। महाराष्ट्रानं एक लोकनेता आज गमावलेला आहे। कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडे हे राजकारणात आले आणि त्यानंतर मजल दरमजल करत संघर्ष करत ते मंत्रिपदापर्यंत पोहोचले होते। मात्र कदाचित ही गाडी आपण पाहतोय गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला ज्या गाडीनं ठोकलं होतं तीच ही गाडी आहे। पोलीस स्टेशनमध्ये ही गाडी नेण्यात आलेली आहे। या इंडिगो गाडीनंच गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला। मागच्या बाजूनं या गाडीनं ठोकलं होतं आणि त्यानंतर तातडीनं गोपीनाथ मुंडे यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दिल्लीतल्या अरविंदो मार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला। पोस्टमॉर्टम नंतरच नेमकी कारणं त्यांच्या मृत्यूची कळू शकणार आहेत। मात्र अपघातानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जातंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।